मागील तासाला तुम्ही अपरिमेय संख्यांची दशांश रूपात मांडणी यामध्ये 2चे वर्गमूळ, 3चे वर्गमूळ, त्यानंतर 5चे वर्गमूळ, 6चे वर्गमूळ, 7चे वर्गमूळ, 8चे वर्गमूळ, 10चे वर्गमूळ, त्याच्याही पुढं काही मुलांनी दिलेल्या अपरिमेय संख्यांची दशांश रूपात उत्तरं भागाकार पद्धत वापरून वर्गमूळ काढून दशांश रूपात मांडणी कशा पद्धतीने येते हे पाहिलेलं आहे. त्याची जी उत्तरं होती मुलांनो, तुम्ही नोट्ससुद्धा काढलेले आहेत आणि ती उदाहरणं सोडवून मला वैयक्तिक सेंड केलेली आहेत. त्या उदाहरणांमध्ये आपल्याला एक बाब लक्षात आलेली आहे की 2चं वर्गमूळ किंवा 3चं वर्गमूळ भागाकार पद्धतीने ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी त्याची येणारी जी उत्तरं आहेत ती अखंड अनावर्ती स्वरूपाची आहेत आणि म्हणून त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या या गटामध्ये समाविष्ट केलेलं आहे. अपरिमेय संख्यांचा तो गट आहे आणि व्याख्या काय, ज्या संख्यांचे दशांश रूप किंवा मिळणारी किंमत ही अखंड अनावर्ती असते अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणायचं. मग आता ही एक वेगळीच संकल्पना, ज्ञानाच्या पातळीवरचे घटक आता सध्या सुरू आहेत. आपला वास्तव संख्यांचा हा छोटासा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण करणी या संकल्पनेला ज्यावेळी सुरुवात करू, ज्याला आपण सरड म्हणतो, या करणी घटकापासून पाठ्यपुस्तकातील पान नंबर 26वर करणी हा घटक सुरू होतो. तिथून पुढं प्रकरणाचा जो भाग आहे तो आपण ऑनलाईन झूमद्वारे ते घटक आपण तिथून पुढचे अभ्यासणार आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिमेय संख्या, त्यानंतर वास्तव संख्यावरील क्रमसंबंधाचे गुणधर्म, ऋणसंख्यांचे वर्गमूळ, धनसंख्यांचे वर्गमूळ, हे जे ज्ञानाच्या पातळीवर आपल्याला संख्याज्ञानाचं अवलोकन व्हावं, त्याचं ज्ञान वृद्धिंगत व्हावं म्हणून जी माहिती समाविष्ट केलेली आहे या घटकामध्ये, हे सर्व घटक या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघूया. आपण परवाच्या दिवशी म्हणजे 21 तारखेपासून झूम किंवा गुगल मीट याद्वारे ऑनलाईन तासांच्या माध्यमातून करणीसारखे महत्त्वाचे जे घटक आहेत, या प्रकरणाचा करणी हा घटक गाभा आहे, हे सर्वांनी आवर्जून लक्षात घ्या. करणी या संकल्पनेला विशेष असं महत्त्व आहे. त्याच्या अगोदर अपरिमेय संख्यांचं ज्ञान आणि त्यासंबंधीचे घटक आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे. मुलांनो, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 यासारख्याच पुढच्या ज्या सगळ्या संख्या आहेत अपरिमेय संख्या, त्या अपरिमेय का आहेत याचं उत्तर आता तुम्हाला मिळालेलं आहे. कारण त्यांचं येणारं उत्तर आहे भागाकार पद्धतीनं शोधल्यानंतरचं, ते अखंड अनावर्ती आहे. मग आता इथं आपल्याला एक सिद्धता दिलेली आहे, ती कशी सिद्ध करायची हा छोटासा भाग इथं बघूया. वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे. स्क्रीनवर बघा, वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे, हे आपण यापूर्वी पाहिले. तुम्ही उत्तरं शोधलेली आहेत. संख्या रेषेवर सुद्धा ह्या संख्या अपरिमेय असणाऱ्या, ज्यांची उत्तरच अखंड अनावर्ती आहेत, निश्चित स्वरूपाची नाहीत, या संख्या नेमक्या असतात कुठं, तर त्या संख्या रेषेवर. म्हणजे संख्या रेषेवर सुद्धा या संख्या तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं तुम्हाला त्या सापडलेल्या आहेत, पण किंमत मात्र मुलांना निश्चित नाही. म्हणून वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या असेल तर आता आपल्याला 2 अधिक वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय आहे का ते आपल्याला तपासायचं, ते सिद्ध करून दाखवायचं. मग आता इथं जनरल अर्थ कसा घ्याल मुलांना, 2 ही संख्या कसली तर ती परिमेय संख्या आहे आणि वर्गमुळात 3 ही संख्या कसली, अपरिमेय संख्या आहे. एका परिमेय संख्येचा आणि एका अपरिमेय संख्येची बेरीज, परिमेय आणि अपरिमेय संख्येची बेरीज काय मिळते ते आता आपण बघूया. सैद्धांतिक भाग आहे, थोडंसं टेक्निक वापरून अप्रत्यक्ष सिद्धतेच्या माध्यमातून या बाबी सिद्ध केल्या जातात. अप्रत्यक्ष सिद्धतेला मुलांनो पायऱ्या नसतात. हे पाठीमागच्या काही घटकांच्या माध्यमातून वर्गमुळात 2 ही अपरिमेय कशी काय हे दाखवताना तुम्ही अभ्यासलेलं आहे. मग आता या सिद्धतेसाठी आपण पहिल्यांदा काय करूया, 2 अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय नाही असं आपण मानूया. 2 अधिक वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय नाही असं आपण मानू. ही संख्या जर अपरिमेय नाही तर मग काय आहे, अपरिमेय नाही म्हणजे संख्यांचा दुसरा गट कोणता झाला, परिमेय. 2 अधिक वर्गमुळात 3 ही तात्पुरती आपण काय मानूया, अपरिमेय संख्या आहे असं मानूया. मग पुढं वाटचाल करताना आपल्या मनामध्ये आणायचा विचार कोणता येईल, जर परिमेय नाही असं आपण मानलं आहे तर ती संख्या आपण कशी म्हणतोय सुरुवातीला, परिमेय. मग बघूया आपण पुढं सैद्धांतिक भागामध्ये काय होतं आहे. जर समजा 2 अधिक वर्गमुळात 3
ही अपरिमेय संख्या नाही असं जर मानलं तर ती संख्या कसली आहे? परिमेय आहे. जर 2 अधिक वर्गमुळात 3 परिमेय असेल तर ती अंशछेदाच्या रूपात लिहिली गेली पाहिजे. ती कशी लिहिली गेली पाहिजे? अंशछेदाच्या रूपात लिहिली गेली पाहिजे. बरोबर आहे का बघा? 2 अधिक वर्गमुळात 3 परिमेय आहे, अपरिमेय नाही म्हणतोय आपण, म्हणजे परिमेय आहे. मग मांडणी तिच्या अंशछेदाच्या रूपात व्हायला पाहिजे. याचा अर्थ 2 अधिक वर्गमुळात 3 बरोबर पी छेद क्यू. पी आणि क्यू काहीतरी अंक आहेत, जनरल अंक आपण वापरलेले आहेत. अशी मांडणी 2 अधिक वर्गमुळात 3ची आहे असं मानून आपण पुढे जाऊया. आता मुलांनो, वर्गमुळातील उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा 2 जो आहे, धन 2 जो आहे तो उजव्या बाजूला टाकला. काय समीकरण मिळतं बघा बरं? वर्गमुळात 3 बरोबर पी छेद क्यू वजा 2. हे कळतंय का बघा? पुन्हा एकदा सांगतो आहे का? 2 अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या नाही असं आपण तात्पुरतं मानलं. याला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणतात. अपरिमेय नाही असं मानलं. मग अपरिमेय नाही म्हणजे कशी आहे? मग परिमेय. परिमेयाचं जनरल रूप काय असतं? व्याख्येत आपण काय लिहिले? परिमेय संख्या म्हणजे पी छेद क्यू रूपातल्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणून 2 अधिक वर्गमुळात 3 बरोबर किती घेतलं? पी छेद क्यू घेतलं. आता 2 अधिक वर्गमुळात 3 मधला 2 जो आहे तो डाव्या बाजूचा उजव्या बाजूला टाकला आणि उत्तर आपल्याला काय मिळालं? वर्गमुळात 3 बरोबर पी छेद क्यू वजा 2. बरोबर आहे? इथंपर्यंत क्लिअर आहे? आता मुलांनो, थोडंसं या समीकरणाचं बारकाईने निरीक्षण करूया. येथे डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या. डावी बाजू काय आहे? अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय कशी काय झाली? तर उजव्या बाजूत पी छेद क्यू अंशछेदाच्या रूपातल्या संख्या परिमेय, त्यामधून 2 सारखा एक अंक तुम्ही वजा करताय की जो काय आहे? परिमेय आहे. मग 2 परिमेय संख्यांची वजाबाकी परिमेय संख्याच येणार. याचा अर्थ वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू वजा 2 हे जे समीकरण आपण वर मांडलंय ते चुकीचं आहे. मला कळलंय का बघा? ते काय आहे? चुकीचं आहे समीकरण. का चुकीचं आहे? तर वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू परिमेय, त्यातनं 2 ही परिमेय संख्या वजा केली तर येणारं उत्तर परिमेयच येणार आहे. म्हणून इथं डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती येते. हे नियमाला धरून संगत असं विधान नाही, संगत असं हे समीकरण नाही. म्हणजेच 2 अधिक वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या नसून ती कसली आहे? अपरिमेय संख्या हे सिद्ध होते. तुम्हाला तुमच्या सराव संचामध्ये सुद्धा या प्रकारचं एक उदाहरण दिलेलं बघा. सराव संच 2.2 मध्ये 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय आहे हे सिद्ध करा. याच पद्धतीनं मुलांनो सिद्धता तुम्ही लिहायची आहे. पुन्हा एकदा समजावून सांगेन मी. इथं कसा प्रश्न करणार? त्यासाठीचा वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे हे आपण पाहिले. मग आपल्याला काय दाखवायचं आहे? 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय आहे का ते तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. तिथं या उदाहरणाप्रमाणेच व्हिडिओचा उपयोग करून किंवा पुस्तकामध्ये शॉर्ट दिलेला आहे त्याचा उपयोग करून तुम्ही सराव संच 2.2 मधला दुसरा जो प्रश्न आहे 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे? सिद्धता लिहायचं आहे. तात्पुरतं काय? दिलेली संख्या परिमेयमध्ये अपरिमेय मिळवलेली जी संख्या तुम्हाला सिद्ध करायला सांगितली आहे अपरिमेय आहे म्हणून, तिला तात्पुरती परिमेय नाही असं माना. नाही म्हणलं की लगेच त्याच्याबद्दल समीकरण काय मांडायचं? 2 अधिक वर्गमुळात 3 बरोबर पी छेद क्यू. 2 डाव्या बाजूचा उजव्या बाजूला टाका. समीकरण काय भेटतं? वर्गमुळात 3 बरोबर पी छेद क्यू वजा 2. आता उजवी बाजू समीकरणाची पूर्णपणे परिमेयच आहे आणि मग डाव्या बाजूला लिहिलेला वर्गमुळात 3 तुम्ही सुरुवातीला सांगितलं आहे की अपरिमेय आहे. ह्याचा अर्थ हे समीकरणच चुकीचं आहे. म्हणजे आम्ही मानलेलं सुरुवातीचं जे गृहीतक आहे काय? 2 अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय नाही असं जे आपण मानलेलं आहे ते पूर्णतः कसं आहे? चुकीचं आहे. मग बरोबर काय आहे? बरोबर आहे 2 अधिक वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या नसून ही अपरिमेय संख्या आहे सिद्ध होते. ओके. या व्हरायटीचं कोणतंही उदाहरण आलं की याच पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे. आपण या घटकानंतर याला जोडून असणारे छोटे छोटे जे ज्ञानाच्या पातळीवरचे घटक आहेत पान नंबर 25 वर पाठ्यपुस्तकातल्या त्या घटकांचं थोडंसं अवलोकन करूया. पान नंबर 24 वरती अपरिमेय संख्यांचे गुणधर्म दिलेले आहेत. उदाहरणांच्या माध्यमातून ते गुणधर्म थोडेसे स्पष्ट करूया. तुम्ही हे गुणधर्म पाठ करून ठेवायला हरकत नाही.
परिमेय संख्या, कारण प्रकरणाचं नाव आपल्या वास्तव संख्या, संख्या ज्ञानाशी निगडीत सगळ्या बाबी या प्रकरणामध्ये येणार आहेत. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी अपरिमेय संख्या असते. बरोबर आहे. पाठीमागं आत्ताच आपण सिद्ध केलेलं आहे. बरोबर आहे. तेच या गुणधर्मामध्ये मांडलं आहे. कोणाचे गुणधर्म? अपरिमेय संख्यांचे गुणधर्म म्हणून मांडलेला आहे. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते, असा पहिला गुणधर्म आहे. कोणाचा? अपरिमेय संख्यांचा पहिला गुणधर्म आहे. यावर आधारित उदाहरण एक बघूया. 2 अधिक वर्गमुळात 3 आत्ताच आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. ही कसली संख्या आहे? अपरिमेय संख्या. जर ही संख्या अपरिमेय आहे तर 2 काय आहे? परिमेय आहे. वर्गमुळात 3 काय आहे? अपरिमेय. परिमेय आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी, मध्ये वजाबाकी चिन्ह जरी आलं तरीसुद्धा ती अपरिमेय संख्याच असते. पहिला गुणधर्म क्लिअर झाला आहे का बघा. पुढचा गुणधर्म आहे दुसरा. शून्येतर परिमेय संख्या. शून्य सोडून परिमेय संख्यांच्या समूहामध्ये पूर्णांक संख्या येत असल्यामुळे शून्यसुद्धा परिमेयच मानली जाते. तिला सोडून शून्येतर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. काय विधान आहे बघा. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. त्याचं उदाहरण घेऊया. 2 गुणिले वर्गमुळात 3 2 परिमेय संख्या झाली, वर्गमुळात 3 अपरिमेय झाली. त्यांचा गुणाकार केला तर उत्तर काय मांडतो आपण? 2 वर्गमुळात 3. इथं वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये खाचेत मांडलेला 2 जो आहे तो समोर पाहिजे. ही थोडीशी चूक आहे, इथं लक्षात घ्या. 2 वर्गमुळात 3 ही कसली संख्या असणार आहे? अपरिमेय संख्या. दुसरा नियम क्लिअर झाला का बघा. गुणधर्म दुसरा समजला का पहा. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा गुणाकार आणि भागाकार अपरिमेय संख्या. मुलांनो, एकंदरीत वरचा पहिला आणि दुसरा नियम एकत्र कसा मांडता येईल आपल्याला? कोणत्याही परिमेय व अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यातून येणारं उत्तर ही नेहमी अपरिमेय संख्या असते. असं एकत्रित हे 2 गुणधर्म मांडायला हरकत नाही. तिसरा गुणधर्म बघा. नाही, आणखीन एक उदाहरण या ठिकाणी दिले. 4 भागिले वर्गमुळात 5. 4 परिमेय संख्या, वर्गमुळात 5 अपरिमेय संख्या. त्यांचा भागाकार 4 वर्गमुळात 5. आता 4ला जर वर्गमुळात 5 या अपरिमेय संख्येनं जर भागलं तर येणारं उत्तर पोरांनो अखंड अनावरतीच येतं. तुम्ही करून बघू शकता. आणि म्हणून ही संख्यासुद्धा अपरिमेय संख्या जर येत असेल तर परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा भागाकार अपरिमेय संख्या असते. हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. गुणधर्म दुसरा. त्यानंतर गुणधर्म तिसरा बघा. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज. कसल्या संख्या आहेत त्या? अपरिमेय संख्या. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मात्र परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. कशी असू शकतात? परिमेय पण येऊ शकतात काही वेळा, काही उदाहरणांच्या बाबतीत. काही ठिकाणी ती येणारी उत्तरं अपरिमेय सुद्धा असू शकतात, असा गुणधर्म सांगतोय. आपल्याला उदाहरणाचा पडताळा घेऊनच मग या विधानाकडे यावं लागेल. कसा पडताळा घेणार आपण? 2 परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय सुद्धा असू शकतात, असं हे विधान आहे. उदाहरण बघूया. 4 अधिक वर्गमुळात 5 अधिक ऋण वर्गमुळात 5. आता 4 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या कसली झाली? अपरिमेय. अधिक ऋण वर्गमुळात 5 ही संख्या कसली झाली? अपरिमेय. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज. आता पुढं पायरी मांडल्या तिथं काय लिहिले बघा. बरोबर 4 अधिक वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5. अधिक वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 कॅन्सल होतील, म्हणजे त्यांचं उत्तर 0 येईल. 4 अधिक 0 म्हणजे कसं झालं? 4. याचा अर्थ 4 अधिक वर्गमुळात 5 अपरिमेय संख्या अधिक ऋण वर्गमुळात 5 अपरिमेय संख्या यांची बेरीज मुलांनो काय आली? परिमेय संख्या आली. ती कदाचित अपरिमेय काही ठिकाणी असू शकते. पुढचं उदाहरण बघा. 2 वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3. हा भागाकार खरोखर करायला गेलो तर अंशछेदाच्या रूपात आपण मांडणार. 2 वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3. वर्गमुळात 3ला वर्गमुळात 3 कॅन्सल. उत्तर किती येते? 2, की जे कसलं आहे? परिमेय. याचा अर्थ अपरिमेय संख्यांचा भागाकार काही वेळेला परिमेय संख्या येऊ शकतो, हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं. आणि काही ठिकाणी ते येणार पण नाही. इथं मुलांनो 2 वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 5 जर असता तर मग मात्र येणारा भागाकार हा अपरिमेय आला असता. करणीला करणी संख्या वर्गमुळात 3ला वर्गमुळात 3 संख्या कॅन्सल झाली.
आणखीन एक उदाहरण, 6 वर्गमुळात 4 गुणले वर्गमुळात 4. आता वर्गमुळात 4 गुणले वर्गमुळात 4 4 झाला. 2 वेळा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट स्क्वेअरला काय होईल, कॅन्सल होईल. म्हणून 6 गुणले 4 वर्गमुळात 4 गुणले 4 वर्गमुळात 4 गुणले वर्गमुळात 4 4 आला. 6 चौक 24 म्हणजे कसली संख्या झाली, परिमेय संख्या. लक्षात येते का बघा. उदाहरण क्रमांक 4, त्या उदाहरणामध्ये काय दिले, वर्गमुळात 7 गुणले वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 21. ही कसली संख्या आहे, अपरिमेय. इथं लिखाण करताना थोडीशी चूक झालेली आहे बघा. वर्गमुळात 7 गुणले वर्गमुळात 3 ह्या दोन कसल्या आहेत, अपरिमेय संख्या. त्यांचा गुणाकार ज्यावेळी करायला गेला त्यावेळी वर्गमुळात 21 हे उत्तर आले. मात्र वर्गमुळात 21 याचं जर भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढलं तर ते अखंडानावरती येतं. ही संख्या कसली आहे, अपरिमेय. पुढं लिहिलं आहे मुलांनो परिमेय संख्या खरं, मात्र ती कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. येते का लक्षात बघा. अनेक उदाहरणे यावरची घेता येतील गुणधर्म समजून घेण्यासाठी. उदाहरण गुणधर्म क्रमांक 3 आपल्याला समजलं आहे का बघा. या सगळ्या बाबी डोक्यात ठेवून आपल्या मुख्य घटक करणीकडे आपण जाणार आहे. तो महत्त्वाचा घटक आपल्याला गाठायचा आहे, तो व्यवस्थित साजरा करायचा आहे. त्या अनुषंगानं ह्या बाबी ज्या सांगतोय मी त्या परफेक्ट पाठ करा किंवा काळजीपूर्वक लक्षात सर्वांनी ठेवायच्या आहेत. आणखीन एक उदाहरण इथं मांडलं आहे, 8 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7 बरोबर 7 वर्गमुळात 7. आता हे 7 वर्गमुळात 7 पुढं तुम्ही शिकणार आहे. करणी हा जो घटक येणार आहे तुमच्यासमोर, त्यामध्ये अशा प्रकारची छोटी छोटी खूप उदाहरणं येणार आहेत. 8 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7 म्हणण्याच्या ऐवजी 1 वर्गमुळात 7 म्हणणार मी. काय म्हणणार, 1 वर्गमुळात 7. 8 वर्गमुळात 7 वजा 1 वर्गमुळात 7 बरोबर किती, 7 वर्गमुळात 7. 8तनं 1 गेला 7, असे किती वर्गमुळात 7, 7 वर्गमुळात 7. आता तुर्तास तुम्ही असंच समजून घ्या. पुढं करणी घटक सुरू झाल्यानंतर हे का असं येतं याची माहिती त्या घटकाच्या वेळेला आपण घेणार आहे. 7 वर्गमुळात 7 कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. याचा अर्थ मुलांनो काही वेळेला अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे परिमेय पण येऊ शकतात अथवा अपरिमेयसुद्धा असू शकतात. गुणधर्म क्रमांक 3 मुलांनो, या घटकाला जोडून असणारा आणखीन एक घटक वास्तव संख्यावरील क्रमसंबंधाचे गुणधर्म. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 25 हे गुणधर्म दिलेले आहेत. आपण हे गुणधर्म उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिला गुणधर्म आहे बघा, ABC ही जी इंग्रजी अक्षर आहेत ह्या सगळ्या वास्तव संख्या आहेत मुलांनो. कसल्या संख्या आहेत, वास्तव संख्या आहेत. जर A आणि B या दोन वास्तव संख्या असतील, A आणि Bच्या जागेवर काही पण येऊ शकतात. तुम्ही आत्तापर्यंत ज्या वास्तव संख्यांचं विवेचन केलं त्यातली कुठलीही संख्या Aच्या आणि Bच्या जागेवर आहे असं समजून पुढे वाटचाल करायची आहे. गुणधर्म क्रमांक 1, क्रमसंबंधाचे म्हणजे लहान मोठे. वास्तव संख्यातली मोठी कोणती आणि लहान कोणती. आता हे करत असताना मी जे सांगायला चाललो आहे तुम्हाला ते ऐकल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की सर हे आम्ही गणितामध्ये दैनंदिन रुटीनमध्ये नेहमी वापरतो गुणधर्म, पण गुणधर्म म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला स्पेशली हे आढळून येतात, दिलेले आहेत त्यांनी, आणि म्हणून त्यांचा अभ्यास या संख्याज्ञानावरील प्रकरणामध्ये समाविष्ट केलेला आहे. बघा, जर A आणि B या दोन वास्तव संख्या असतील तर त्यामध्ये A बरोबर B किंवा A हा B पेक्षा लहान किंवा A हा B पेक्षा मोठा यापैकी कोणता तरी एकच संबंध असतो. हे कुणीही म्हणू शकतो, बरोबर आहे का. बघा, हा जो गुणधर्म आहे हा रुटीनमध्ये आपल्या नेहमी आपण वापरतो, आपण गृहीतच धरलेलं असतं बऱ्याचदा. जर A आणि B या दोन वास्तव संख्या असतील तर त्यांच्यामध्ये कोणत्या शक्यता आहेत, 3 शक्यता आहेत. त्यापैकी एक शक्यता असणारच आहे. समजा 2 आणि 3 याच्या जागेवर 2 आणि 3 हे अंक असतील तर 2 हा 3 पेक्षा कसा झाला, लहान झाला. त्यावेळेला A आणि B मध्ये B मोठा असू शकतो, A लहान असू शकतो. त्यावेळेला A मोठा असू शकतो, B लहान असू शकतो, किंवा A आणि B दोन्ही समान असू शकतात. या 3 शक्यतांना सोडून अन्य शक्यता कधीही आढळून येत नाही. आणि म्हणून लहान मोठेपणातला जो गुणधर्म आहे क्रमसंबंध या शब्दाचं घटकाचं नाव काय आहे, वास्तव संख्यावरील क्रमसंबंधाचे गुणधर्म. वास्तव संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा. या बाबतीत पहिला निष्कर्ष, पहिला गुणधर्म कसा मांडलेला आहे, A आणि B या दोन वास्तव संख्या असतील तर त्यांच्यामध्ये A बरोबर B असू शकतं किंवा A लेस दॅन B, A हा B पेक्षा लहान असू शकतो किंवा A हा B पेक्षा मोठा असू शकतो. यापैकी कोणता तरी एकच संबंध दिसतो. पहिला गुणधर्म समजला असेल.
आपण हा गुणधर्म उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. जर 5 आणि 2 या वास्तव संख्या असतील तर यातलं उत्तर तुमचं काय असेल वरच्या गुणधर्माचा उपयोग करून? कोण मोठा आहे, कोण लहान आहे, का समान आहेत? तर आपलं उत्तर काय असेल? जर 5 आणि 2 या वास्तव संख्या असतील तर बी हा 2 पेक्षा मोठा आहे. हा एकच संबंध असेल. बरोबर आहे का बघा? 5 हा 2 पेक्षा मोठा, 5 बरोबर 2 किंवा 5 हा 2 पेक्षा लहान आहे असं आपण कधीही म्हणू शकत नाही. याचा अर्थ 2 वास्तव संख्यांची तुलना करताना त्या संख्या कधीकधी समान, त्यातली एक मोठी, एखादी लहान, या 3 शक्यतांपैकी कोणतीही शक्यता तिथं असू शकत नाही असा या गुणधर्माचा अर्थ आहे. समजला आहे? पुढे जाऊया आपण. गुणधर्म क्रमांक 2 काय सांगतोय बघा. जर ए लेस दॅन बी, ए हा बीपेक्षा लहान आहे. ऐका बरं का काळजीपूर्वक. हे व्यवस्थित समजून घेतलं तर क्लिअर एकदा झाल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. समजतंय, ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. जर ए हा बीपेक्षा लहान आहे आणि बी हा सीपेक्षा लहान आहे. कसं? ए, बी, सी या 3 वास्तव संख्यांचं वर्णन आहे इथं. या वास्तव संख्येच्या बाबतीत ए ही संख्या बीपेक्षा लहान, बी ही संख्या सीपेक्षा लहान, तर आपण सांगू शकतो कोणती संख्या कोणत्या संख्येपेक्षा निश्चितपणे लहान असणारच आहे? ए ही संख्या सीपेक्षा लहान असणारच आहे. आता हे जे गुणधर्माच्या दुसऱ्या क्रमांकामध्ये मांडलेला आहे गुणधर्म, हा आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये आपण नेहमी समजून घेतो, वापरतो, मात्र स्पेशली गुणधर्म म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही. पहिली संख्या, आपण हाच गुणधर्म मुलांना असा मांडला तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे, दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे, तर पहिली संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा निश्चित कशी असणार आहे? लहान असणार आहे असा या गुणधर्माचा अर्थ आहे. एक उदाहरण आहे. 4 हा 6 पेक्षा लहान आणि 6 हा 8 पेक्षा लहान असेल तर कुणी म्हणणार आहे काय? 4 हा 8 पेक्षा निश्चितपणे लहानच असणार आहे. गुणधर्म क्रमांक 2. यानंतर आपण तिसऱ्या गुणधर्माकडे वळूया. काय सांगतोय तळाला बघा गुणधर्म तिसरा. तिसरा गुणधर्म असा आहे. जर ए हा बीपेक्षा लहान असेल, काय ए हा बीपेक्षा लहान असेल तर ए अधिक सी लहान आहे कुणापेक्षा? बी अधिक सी पेक्षा. इथं काय केलं या गुणधर्मामध्ये? ए आणि बी या ज्या 2 वास्तव संख्या आहेत त्यातला लहान मोठेपणा मांडताना ए आणि बीमध्ये जर एखादा अंक मिळवला तर येणारे नवीन अंक आहेत त्या संख्यांच्या बाबतीतसुद्धा पहिली संख्या ही दुसरीपेक्षा लहानच असणार आहे. जर ए ही बीपेक्षा लहान असेल आणि एमध्ये एखादा अंक मिळवला, बीमध्ये एखादा तोच अंक मिळवला, तर येणाऱ्या किमती ह्यासुद्धा मूळच्या प्रमाणात ए अधिक सी हा लहान असेल बी अधिक सीपेक्षा. साध्या शब्दात मांडायचं असेल तर ए आणि बी या संख्यांची तुलना करताना ए ही बीपेक्षा लहान आहे. ए आणि बीमध्ये कोणतीही संख्या जर मिळवली, दोन्ही बाजूत मात्र समान अशी कोणतीही संख्या मिळवली तर क्रमसंबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही असा या गुणधर्माचा अर्थ आहे. कळतंय का बघा? उदाहरण त्याच्यावरचं घेता येईल. जर 7 हा 9 पेक्षा लहान आहे तर 7 आणि 9मध्ये कोणता अंक मिळवला आहे बघा? 4 हा अंक मिळवून मिळणाऱ्या किमती याच्या बाबतीतसुद्धा पहिल्यासारखाच निष्कर्ष मिळतो. 7 आणि 4 11, 9 आणि 4 13, 11 हा 13पेक्षा लहानच असणार आहे. जनरल स्वरूपात वर जो गुणधर्म मांडला आहे तो उदाहरणाच्या माध्यमातून खाली या पद्धतीने मांडलेला आहे. गुणधर्म क्रमांक 4. आता हा गुणधर्म थोडासा लेंदी आहे, समजून घेऊया. जर ए हा बीपेक्षा लहान आहे, गुणधर्म क्रमांक 4, जर ए हा बीपेक्षा लहान आहे आणि सी हा 0पेक्षा मोठा आहे, म्हणजे कसला अंक आहे? धनांक आहे. सी हा 0पेक्षा मोठा आहे तर काय निष्कर्ष आहे? तर ए आणि सी यांचा गुणाकार हा बी आणि सी यांच्या गुणाकारापेक्षा लहान आहे. आता याचा अर्थ मुलांनो काय घ्यायचा? तर याचा अर्थ असा घेता येईल, ए आणि बी या ज्या 2 संख्या आहेत त्यांच्या बाबतीत पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे. अशा परिस्थितीत तुलना केलेल्या दोन्ही संख्यांमध्ये एखादा अंक जर गुणला केला तर निष्कर्षामध्ये, क्रमसंबंधाच्या निष्कर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. गुणल्यानंतर वरचा गुणधर्म आहे तो मिळवल्यानंतर, आताचा गुणधर्म आहे चौथा तो कसा आहे? गुणल्यानंतर.
सी शून्य असता कामा नाही, नाहीतर सगळं शून्य होऊन जाईल. म्हणून सीची किंमत शून्य नको आहे. शून्याला सोडून कोणताही अंक असेल तर काय निष्कर्ष आहे, ए आणि बी या वास्तव संख्या आहेत. ए ही लहान आहे बीपेक्षा. अशा परिस्थितीत ए सी हा लहान असेल बी सीपेक्षा. म्हणजे ए आणि बीमध्ये सी सारखा अंक दोन्ही अंकात जर गुणला गेला तरीसुद्धा क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणामध्ये काहीही फरक पडत नाही. पहिलं पद किंवा पहिली संख्या ही नेहमीच दुसऱ्या संख्येपेक्षा लहान राहते. मात्र याच गुणधर्मात पुढं काय वर्णन आहे बघा, आणि सी हा लहान आहे शून्यापेक्षा. म्हणजे कसली संख्या झाली, ऋण संख्या. अशा परिस्थितीत मात्र मुलांनो ए सी हा गुणाकार हा नेहमी बी सी या गुणाकारापेक्षा मोठा येतो. लक्षात येते का बघा, सी हा लहान असल्यामुळे ऋण झाला. तो ऋणांक डाव्या बाजूकडे गुणला आहे आणि तोच ऋणांक उजव्या बाजूकडे सुद्धा जर गुणला आहे तर येणारे जे गुणाकार आहेत याच्या बाबतीत ए हा बीपेक्षा लहान जर असेल तर ए न सीला गुणल्यावर आणि बी ने सी न गुणल्यावर ऋणसंख्यांच्या बाबतीत डावी बाजू ही निश्चितपणे मोठी होणार आहे. का तर ए सी हा गुणाकार बी सी या गुणाकारापेक्षा लहान असणार आहे. मात्र ए सीचं चिन्ह ऋण असणार आहे, त्यावेळी बी सीचं चिन्हसुद्धा ऋण असणार आहे. ए सी हा गुणाकार ऋण असलेला आणि बी सी हा गुणाकार ऋण असलेला, यात ए सी गुणाकार लहान असेल तर ए सीची किंमत ही निश्चितपणे मोठी असते. ऋणांक जितका लहान होत जातो तितकी त्या अंकाची किंमत काय होत जाते, मोठी होत जाते. गुणधर्म कळलाय का बघा. उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. 2 हा 3 पेक्षा लहान आहे तर 2 गुणिले 4 हा लहान असतो कुणापेक्षा, 3 गुणिले 4 पेक्षा. याचा अर्थ इथं मला सी जो आहे 4 घेतलेला तो शून्यापेक्षा कसा घेतला आहे, मोठा घेतला आहे, धन घेतला आहे. इथं आपोआपच 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 8 हा 12पेक्षा निश्चितपणे लहान असतो गुणधर्माप्रमाणाच वरच्या. त्याच पद्धतीनं आता पुढं लिहिलेलं जे आहे, आणि जर सी हा शून्यापेक्षा लहान असेल म्हणजे ऋण असेल तर ए सी हा नेहमी बी सीपेक्षा मोठा असतो. हे कसं काय ते खालच्या उदाहरणामध्ये दिसतंय. जर समजा 2 आणि 3, 2 हा 3पेक्षा लहान आहे आणि त्यात ऋण 1 हा अंक जर दोन्ही संख्यांमध्ये गुणला गेला तर 2 गुणिले ऋण 1 ऋण 2 झाला, 3 गुणिले ऋण 1 ऋण 3 झाला. मुलांनो ऋण 2 आणि ऋण 3 यातली मोठी संख्या कोणती, तर निश्चितपणे ऋण 2 ही ऋण 3पेक्षा नेहमी मोठी असते. आणि म्हणून वरचा गुणधर्म या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून आपण पडताळून घेतो आणि क्लिअर झालेला दिसतो. वास्तव संख्यांमधील क्रमसंबंधाच्या गुणधर्मानंतर ऋण संख्यांचे गुणधर्म. थोडासा वेग घेऊया. जर वर्गमुळात ए बरोबर बी, जर वर्गमुळात ए बरोबर बी तर बी वर्ग बरोबर ए. हे कसं काय, वर्गमुळात ए बरोबर बी मांडला आहे. दोन्ही बाजूचा जर वर्ग करायचं म्हटलं तर वर्ग केल्यामुळं वर्गमुळात ए त्याचा वर्ग काय येतो, ए येतो, आणि बीचा वर्ग बी वर्ग. जर वर्गमुळात ए बरोबर बी असेल तर बी वर्ग बरोबर काय येतं, ए येतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता मला यावरून आपल्याला निष्कर्ष असा काढता येईल एखादं उदाहरण घेऊन. जर वर्गमुळात 5 बरोबर एक्स असेल तर एक्स वर्ग बरोबर काय मांडणार, 5. आणखीन एखादं उदाहरण घेऊया. वर्गमुळात 7 बरोबर जर वाय असेल तर वाय वर्ग बरोबर 7 येणार. हे आपोआप होणारच आहे. असं जर असेल तर आपल्याला काही निष्कर्ष या ठिकाणी मांडता येतात. कोणता निष्कर्ष मांडता येतो, कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग नेहमी ऋणोत्तर संख्या येते. कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग नेहमी ऋणोत्तर म्हणजे ऋण नसणारी, म्हणजे कसली, नेहमी धनसंख्या येते. कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग तुम्ही धनच लिहायचं आहे, भले आत त्याची कसलीही चिन्ह असू द्या. वास्तव संख्येचा वर्ग करायला गेला की त्याचं उत्तर नेहमी तुम्ही कसं मांडायचं आहे, धनच मांडायचं आहे, ऋणेतर संख्या येते. असा पहिला निष्कर्ष लक्षात ठेवा. आणि दुसरा निष्कर्ष, कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण असत नाही. त्यामुळे तुम्ही असं जर म्हणला ऋण 5चा वर्ग तर नेहमी तो 25च मांडता तुम्ही. ऋण वर्गमुळात 2चा वर्ग 2च मांडणार आहे. आज चिन्ह कसलेही असू द्या त्या संख्येचं स्वतःचं, त्याचा वर्ग करायला गेला की तुम्हाला धनवास्तव संख्याच मिळणार. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ऋणसंख्येचे वर्गमूळ या कन्सेप्ट अंतर्गत ही बाब महत्त्वाची. एक छोटंसं उदाहरण,
कन्सेप्ट इथं छोटीशी मांडली आहे, ही पण लक्षात घ्या. वर्गमुळात ऋण 5. आता ही जी मांडणी दिसते मुलांनो, अशी मांडणी तुम्हाला कुठल्याही पुस्तकात दिसणार नाही. वर्गमूळ चिन्हाखाली जे ऋण 5 मांडलं आहे ते वर्गमूळ चिन्हाखाली कधीही नसतं, हे कायम लक्षात ठेवा. ते ऋणचिन्ह नेहमी वर्गमूळ चिन्हाच्या बाहेरच मांडलं पाहिजे. आणि म्हणून वर्गमुळात ऋण 5 बरोबर ऋण वर्गमुळात 25 अशी मांडणी जर असेल तर 25चं वर्गमूळ किती आहे? ऋण 5 आहे. धन 5 जसं असतंय तसं ऋण 5 सुद्धा असते. याचा अर्थ मुलांना आपल्याला असा घेता येईल, वर्गमुळात ऋण 5 ही कधीही वास्तव संख्या असत नाही. मग आपल्याला असा प्रश्न पडला असेल, सर मग ही संख्या असते कसली? ही जर आपल्या वास्तव संख्येच्या हायेस्ट गटापर्यंत जर मोडत नाही तर वर्गमूळ चिन्हाखाली एखादी संख्या तिला जर ऋणचिन्ह आलं तर या संख्येला मुलांनो काल्पनिक संख्या, इमॅजिनरी नंबर असं म्हटलं जातं. 12वीच्या पुढच्या इयत्तांमध्ये मॅथमॅटिक्समध्ये काल्पनिक संख्यांचा कुठंतरी उल्लेख येतो, यात या संख्या वर्णन केलेल्या आहेत. मात्र आपल्या गणिताच्या साम्राज्यामध्ये वर्गमूळ चिन्हाखाली ऋणांक अशी संख्या कधीही घ्यायची नाही. ती संख्या नेहमी कशी असते? वास्तव असत नाही. ही बाब प्रकर्षानं सर्वांनी लक्षात. आपल्या 10वी 12वीपर्यंतची जी झेप आहे गणिताची ती वास्तव संख्यापर्यंत. तेव्हा अशा प्रकारची संख्या कधीही लिहायची नाही. वर्गमूळ चिन्हाखाली ऋण 5 असा अंक किंवा ऋण अंक असं लेखन तुम्ही कधीही करायचं नाही. वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते. कुठल्याही वास्तव संख्येचं वर्गमूळ कधी कधी वास्तव संख्या नसतंय, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. ऋण संख्येचं वर्गमूळ ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेतली. मुलांनो, धनसंख्येचे मूळ हा एक छोटासा घटक आपल्याला करणी अगोदरच पूर्ण करायचा आहे, कारण करणी ह्या घटकाला आपण विशेष असं महत्त्व देणार आहे. म्हणून हा त्या घटकाशी निगडीत जरी असलेला घटक असला तरी आपण याच व्हिडिओ अंतर्गत हा घटक घेऊया, म्हणजे करणी या घटकाला आपल्याला पद्धतशीरपणे सुरुवात करता येईल पुढच्या तासापासून. धनपरिमेय संख्येचं मूळ काय आहे? कन्सेप्ट काय मांडला आहे? जर x वर्ग बरोबर 2 असेल तर x बरोबर वर्गमुळात 2. x वर्ग बरोबर 2 तर x बरोबर वर्गमुळात 2 किंवा ऋण वर्गमुळात 2. आपल्याला असं म्हणता येईल का मुलांनो, कोणत्याही संख्येला 2 मुळं असतात, 2 वर्गमुळं असतात. कोणत्याही संख्येचं ज्यावेळी तुम्ही वर्गमूळ काढायला जाता, इथे x वर्ग बरोबर 2 आहे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं, x बरोबर 2चं वर्ग वर्गमुळात 2. उत्तर कसं मांडायला पाहिजे होतं आपण? x बरोबर वर्गमुळात 2 फक्त. पण तसं न मांडता आपण काय म्हणलं आहे? एक्सची किंमत धन वर्गमुळात 2 पण घ्या आणि एक्सची किंमत ऋण वर्गमुळात 2 सुद्धा घ्यायची आहेत. पुढच्या 10वीच्या इयत्तेमध्ये पूर्णवर्ग संख्या नावाचा जो घटक आहे, पूर्णवर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे, या घटकामध्ये तुम्हाला ज्यावेळी वर्गमूळ काढायची वेळ येते एखाद्या राशीचं, त्यावेळी तुम्ही धन आणि ऋण अशा प्रकारची 2 वर्गमूळ. 3 या संख्येचे वर्गमूळ वर्गमुळात 3 किंवा ऋण वर्गमुळात 3. 5 या संख्येचे वर्गमूळ वर्गमुळात 5 किंवा ऋण वर्गमुळात 5. लक्षात येते का बघा? आपल्याला ह्या सगळ्या बाबी माहिती आहेत. आता वर्गमुळात 2 आणि ऋण वर्गमुळात 2 या अपरिमेय संख्या आहेत. कसल्या संख्या आहेत? अपरिमेय संख्या आहेत. हे पण आपल्याला माहिती आहे. मग असं असेल तर मुलांनो, नुसत्या दुसऱ्या मुळापर्यंतच ही संख्या तुम्ही कशी वाचता? वर्गमुळात 2 म्हणण्याच्या ऐवजी 2चे दुसरे मूळ असं वाचलं तर चालेल का मुलांनो? वर्गमुळात 2 ही संख्या तुम्ही कशी वाचता? वर्गमुळात 2च आत्तापर्यंत वाचत आला आहे, पण घातांकाच्या रूपात जर वाचा म्हटलं तर 2चे दुसरे मूळ म्हणजे अपरिमेय संख्या झाली. मग आता मुलांनो, 7चे तिसरे मूळ खाचेत बघा 3 लिहिलं आहे. वर्गमूळ संख्या असतात त्यांच्यासाठी 2 लिहिलेला नसतो त्या खाचेत, पण त्या खाचेमध्ये 2 असतो, हे लक्षात घ्या. मग त्या खाच्यामध्ये जर आम्ही 3 लिहिला तर ह्याचं वाचन कसं? 7चे तिसरे मूळ ही कसली संख्या होईल? अपरिमेय संख्या. वर्गमुळात 7 म्हणजे 7चे दुसरे मूळ ही अपरिमेय आहे. मग 7चे तिसरे मूळ अपरिमेय, 7चे चौथे मूळ अपरिमेय, 7चे पाचवे मूळ अपरिमेय. लक्षात येते का बघा? याच संख्यांकडे पुढं आता आपण वळणार आहे. म्हणून हा बेसिक असणारा करणी या घटकाला, सरळ आपण त्याला इंग्लिश म्हणतो, त्या घटकाला निगडीत असणारा, अनुसरून असणारा हा घटक आहे. हा घटक व्यवस्थित समजावून घ्या आणि पुढच्या तासापासून करणी या घटकासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे, ही काळजी आपण घ्या. पुढची संख्या दिली आहे वर्गमुळात 8चे चौथे मूळ. आता ह्याचं वाचन पुढच्या घटकाच्या वेळी आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे, मी आत्ताच तुम्हाला ते सांगणार नाही.
कसं वाचन करायचं आहे. कर्णी घटकाच्या वेळी आपण सविस्तर या संख्या व्यवस्थित घेणार आहे. मात्र मुलांनो 8चं वर्गमुळात 8 ही कसली संख्या? अपरिमेय संख्या. घनमुळात 8 परिमेय. पण 8चं चौथं मूळ जर घ्यायला गेला तर ती संख्या कसली येते? अपरिमेय संख्या. मग 8चं 5वं मूळ अपरिमेय संख्या, 6वं मूळ अपरिमेय संख्या. लक्षात येते का बघा. या पद्धतीनं अनेक संख्या तुम्हाला मांडता येतात. जनरल आपण कसं मांडू शकतो? n धनपूर्णांक संख्या असून x रेस टू n, xचा घातांक n बरोबर a. असं जर असेल तर आपल्याला काय म्हणता येईल? x हे a चे nवे मूळ आहे. x हे a चे nवे मूळ आहे. x हे a चे nवे मूळ आहे. आणि लेखन करताना a चे nवे मूळ बरोबर x. a चे nवे मूळ बरोबर x. बघा वरच्या पायरीतून खालच्या पायरीत जंबल आहे का? समजलं आहे का आपल्याला? उदाहरण घेऊया एक. उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून घेऊया. हे मूळ परिमेय किंवा अपरिमेय सुद्धा असू शकतं. आता ते कर्णी कन्सेप्ट चालू झाल्यानंतरच आपल्याला हे सगळं आणखी क्लिअर होणार आहे. उदाहरण इथं दिलेलं आहे बघा. 2चा 5वा घात बरोबर किती असते? 32. बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2चा 5 वेळा जर गुणाकार केला मुलांनो तर तो किती येतो? 32. पण 32चं जर 5वं मूळ मी काढायचं म्हणलं, काय 32चं 5वं मूळ जर काढायचं म्हणलं तर त्याचं उत्तर मी अपरिमेय संख्याला येणार नाही. त्याचं उत्तर केवळ 2 आहे. म्हणजे कसली संख्या झाली? परिमेय. म्हणून मी असं म्हणणार आहे 2 हे 32चे 5वे मूळ कसलं आहे? परिमेय मूळ आहे. लक्षात येते का बघा. पण xचा 5वा घात जर लिहिला, xचा 5वा घात बरोबर जर 2 असेल तर 2चे 5वे मूळ मात्र अपरिमेय संख्या असते. आपल्याला पुढचा जो महत्त्वाचा या प्रकरणातला गाभाभूत असणारा अतिशय महत्त्वाचा पुढचा जो घटक आहे त्या घटकामध्ये मुलांनो याच प्रकारच्या अपरिमेय संख्यांचा सखोल अभ्यास करायचा. आणि या कर्णी संकल्पना त्याला इंग्लिशमध्ये पान नंबर 26वर कर्णी हा जो घटक आहे, तुम्ही आता हा घटक व्हिडिओ पाहिल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 26वर जो कर्णी घटक आहे त्या महत्त्वाच्या घटकाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये पायाभूत ज्ञानावर आधारित असणारे सर्व घटक आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. या घटकाशी निगडीत असणाऱ्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मुलांना आपण सर्वांनी काढायच्या आहेत. नोट्स व्यवस्थित लिहून गुणधर्म असतील, नोट्स असतील त्या पद्धतशीर लिहा. आणि सराव संच 2.2 मधील पहिलं आणि दुसरं जे उदाहरण आहे ते उदाहरण आपण सर्वांनी सोडवायचं आहे. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. पुढचा जो आपला तास होईल तो यूट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून न होता आपल्याला झूमवरती हा तास घ्यायचा आहे. कर्णी या घटकापासून झूम ॲपचा वापर करून आपण कर्णी या कन्सेप्ट संबंधी तास घेणार आहोत. आजच्या घटकापुरतं इतकंच. धन्यवाद.